श्रीहरये नमः. श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थम. नमस्कार श्रोते हो. पूर्णप्रज्ञदर्शन या डॉक्टर व्यासनकेरे प्रभंजनाचार्य लिखित मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या 18व्या भागात मी पुष्पा पुराणिक आपले सहर्ष स्वागत करीत आहे. गुरुवंदना. श्री गुरुभ्यो नमः. श्रीहरये नमः. व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये रुद्राय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः. अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्. आज आपला मुद्दा आहे बद्री यात्रेसाठी संमती. आपल्या गुरूंकडे अच्युत प्रेक्षांकडे जाऊन पूर्णप्रज्ञांनी बद्री यात्रेसाठी अनुमती मागितली. आपल्याला त्यांचा सहवास दुरावणार हा विचार अच्युत प्रेक्षांना सतावू लागला. आज्ञा नाकारावी तर मागील प्रसंगाची आठवण त्या आड येऊ लागली. शिवाय त्यांची यात्रा केवळ यात्रा नव्हती, तर ती तत्त्वप्रसारार्थ ज्ञानसंदेश प्रसार स्वरूप होती. यापेक्षा अधिक श्रेष्ठ दुसरे कोणतेही कार्य नाही. त्यासाठी अडकाठी का बरे? शिवाय स्वतः गंगाच उडपीला अवतीर्ण झाली होती. ती घटना अजून ताजीच होती. अशा लोकोत्तर महनीयांच्या अपेक्षापूर्तीच्या आड येणे असाध्यप्राय होते. त्यांना अनुमती देण्यासही मन तयार होईना. गुरु अच्युत प्रेक्षांच्या मनातील गोंधळ परिहरण्यासाठी पूर्णप्रज्ञांनी स्वतः रचलेल्या गीताभाष्याची एक प्रत त्यांना देत ते म्हणाले, आम्ही परत येईपर्यंत याचे अवलोकन करीत राहावे. हे आपल्याजवळ असणे म्हणजे आम्हीच आपल्या सहवासात असण्याप्रमाणे होय. पूर्णप्रज्ञांचा आणखीन एक नवीन पैलू अच्युत प्रेक्षांच्या समोर आला. ते तर पूर्णप्रज्ञ होते. काव्यकोविद, दुर्मतांचे चातुर्याने खंडन करणारे, सत्शास्त्र प्रवचन निपुण, अद्भुत कार्य दर्शविणारे ते महातपस्वी. त्याचबरोबर गीतेसारख्या लोकोत्तर कृतीवर भाष्य लिहिण्याचे सामर्थ्य बाळगणारे आचार्य पुरुष. हा त्यांचा नवीन पैलू प्रथमतःच त्यांच्यासमोर येत होता. यांच्यामध्ये असे सामर्थ्य विशेष आहे तरी किती? अशा विचारानेच त्यांच्या अंगात उत्साह संचारला. त्यांची ही नवीन समस्या त्यांनी ही कृती देऊन सोडवली. विनाविलंब गुरूंनी आपली अनुमती दर्शविली. भगवंत पुरुषोत्तम सदा आपल्या पाठीशी राहो. या प्रकारे श्री पुरुषोत्तम रक्षा बहाल करण्याच्या निमित्ताने आपले पुरुषोत्तम तीर्थ नामक दुसरे नामही गुरूंनी सार्थ ठरवले. ज्येष्ठ यतींचाही पूर्णप्रज्ञांवर अच्युत प्रेक्षांप्रमाणेच स्नेह जडला होता. त्यांनाही पूर्णप्रज्ञांचा वियोग असहनीय होता. गुरूंना बहाल केलेली गीताभाष्याची कृती हीच आपल्या समस्येचा परिहार असल्याबद्दल त्यांना जाणीव झाली. त्या दोघांनाही पूर्णप्रज्ञांचा दुरावा प्राण हरण्या इतपत क्लेशकारी वाटला तरी त्यांनी दिलेले गीताभाष्य यातना नष्ट करून अमित आनंद देणारा खजिनाच ठरला. जेवढे चिंतन करावे तेवढे नवनवोन्मेष अर्थनाविन्य देण्याची किमया करणारी ती एकमेवाद्वितीय अशी ऐश्वर्यसंपन्न कृती म्हणून सिद्ध झाली. आज आपण येथेच थांबणार आहोत. पुढील भाग क्रमशः पाहणार आहोत. श्री भारती रमण मुख्य प्राणांतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तु. धन्यवाद.